अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ यांना त्रिवार वंदन करून आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी स्वामींची माझ्या जीवनातील आलेली प्रचिती, स्वामींचं माझ्या जीवनात असलेलं स्थान याविषयी माहिती सांगणार आहे, असं म्हणायला देखील हरकत नाही। स्वामींनी मला अक्कलकोटमध्ये जी प्रचिती दिली ती खरंच मी कधीही विसरू शकणार नाही। प्रत्येकाला स्वामी महाराज काही ना काही प्रचिती ही देतच असतात, पण मला जी प्रचिती दिली ती खरंच खूप सुंदर आहे। त्यामुळे माझा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। स्वामी भक्तांनो, मी नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। मी लहानपणापासून स्वामी महाराजांचा भक्त आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण माझे आई वडील हे मी लहान असल्यापासून मठामध्ये जात असायचो। आई स्वामींची खूप सेवाही करत असायची, त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या मनावरती स्वामींचे खूप छान संस्कार झालेले होते। मला थोडं जरी दुःख आलं, संकट आलं की महाराजांचं खूप मी नामस्मरण करायचो आणि देवपूजा ही माझ्याकडेच असायची। लहानपणापासून मी स्वामींची मूर्तीची पूजा वगैरे करत असायचो, त्यामुळे मी स्वामींमध्ये खूप गुंतलेलं गेलो होतो। पण म्हणतात ना, जसं जसं संसाराचा व्याप वाढतो तसं तसं आपण महाराजांना विसरू लागतो। तसंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं होतं। मी स्वामींच्या मठामध्ये रोज जायचो। कामावरून सुटलं की मठात जायचं, स्वामींचं दर्शन वगैरे घ्यायचं। जर आरतीला टाईम असेल तर थांबायचं, जर आरती होऊन गेली तर दर्शन घेऊन माघारी यायचं। असा माझा दिनक्रम हा चाललेला होता। त्याच वेळेस काय झालं ना की मला एक प्रोजेक्ट मिळालं। प्रोजेक्ट मिळाल्यानंतर कामाचा व्याप हा खूप वाढला होता। कंपनीने सांगितलं की तुम्हाला हे पूर्ण काम तुम्हीच करायचं आहे। त्यामुळे मला घरी यायला खूप उशीर व्हायचा आणि घरी आल्यानंतर खूप थकल्यासारखं वाटायचं। त्यामुळे मी मठात जायची टाळाटाळ करत असे। आता मठात जायची टाळाटाळ केल्यामुळे मला वाटायचं देखील, खंतही वाटायची की स्वामींच्या मठात गेलो नाही। अक्षरशः मी तिथून रस्त्यावरून यायचो पण तिथे वळत नसायचो, कारण मी खूप दमलेला असायचो। असे माझे जवळपास महिना हा गेला होता। मी मठात गेलो नाही आणि कुठलीही सेवा वगैरे काहीच झालं नाही। त्या दिवशी काय झालं, मी रात्री फुल झोपलेलो होतो। झोपेमध्ये मला अशी एक तेजस्वी व्यक्ती, वृद्धस्थ, धोतर घातलेली व्यक्ती माझ्या स्वप्नामध्ये आली आणि ते मला म्हणत होते, उठ, विसरला काय आम्हाला? आमच्या मठामध्ये ये, मठात ये, विसरू नको, मठात ये, असं 3 वेळेस त्यांनी उच्चार काढले। त्यावेळेस मी खडबडून जागा झालो आणि लगेच देवघरातील स्वामी महाराजांपुढे गेलो आणि तिथे नतमस्तक झालो। स्वामी, मला माफ करा, मी तुम्हाला विसरलो नाही। मी तुमच्या मठात आलो नाही, तुम्ही देखील माझी वाट बघत आहात, असं मी म्हटलो। आणि दुसऱ्या दिवशी मला फार उशीर झाला। त्या दिवशी तर स्वामींनी माझी अक्षरशः परीक्षाच बघितली, हा खरंच येतो की नाही हे बघितलं। पण खूप उशीर झाला। कामाचा व्याप त्या दिवशी खूप होता, दिवसभर खूप टेन्शन होतं, मी खूप दमलो होतो। तरी देखील म्हटलं नाही, आज काही झालं तरी मठात आपल्याला जायचंच आहे, स्वामींचं दर्शन हे घ्यायचंच आहे। मग मी मठात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं। ज्यावेळेस मी महाराजांना मुजरा केला आणि महाराजांकडे वरती बघितलं, त्यावेळेस महाराजांनी स्मितहास्य केल्यासारखं मला भासलं। त्यावेळेस मी खरंच धन्य झाल्यासारखं वाटलं। माझ्या येण्याने जर स्वामींनाही देखील आनंद वाटत असेल तर मी रोज मठात येईल, कितीही दमलेलो असू, काही असू, तरी मी मठात येणार म्हणजे येणार, असं मी त्या दिवशी स्वामींना वचन दिलं आणि त्या दिवसापासून रोज मी मठात जाऊ लागलो। असंच काय झालं ना की मग मठातील बायकांना अक्कलकोट येथे जायचं होतं, पण त्यांना कोणीही मिळत नव्हतं। मग ते काय म्हटल्या की दादा, तुम्ही आमच्यासोबत येता का? आम्हाला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा आहे, पण आम्ही बायका आहे, आमच्यासोबत कोणीच नाही आणि आमच्याकडे जादा पैसे देखील नाही, आम्हाला रेल्वेने जायचं आहे, पैसे कमी लागतील, असं त्या बोलत होत्या। मी म्हटलं, स्वामींचं कार्य आहे, स्वामींची जर इच्छा असेल, स्वामींचंही मला बोलवणं आलं असेल तर आपण नक्की जाऊया, असं मी म्हटलं। आणि मी माझ्या बॉसलाही सांगितलं की मला सुट्ट्या पाहिजे आहे। मग त्यांनी देखील मला सुट्ट्या दिल्या आणि 4 दिवसाची सुट्टी घेऊन आमचा अक्कलकोट जाण्याचा प्लॅन ठरला आणि आम्ही अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघालो। मी एकटाच होतो आणि माझ्यासोबत 5
तेथील बायका होत्या. मग आम्ही निघालो नंतर आम्ही खूप छान प्रवासही झाला. महाराजांना मुजरा करूनच निघालो की तुम्ही आमच्यासोबत चलावं असं मी म्हटलं होतो. आणि आम्ही निघालो. त्यानंतर काय झालं, आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. आम्ही भक्त निवासला न थांबता बाळाप्पा महाराजांचा जो मठ आहे तेथे आम्ही गेलो. कारण एकदा मी गेलो होतो तेव्हा तिथे खूप राहण्याची खूप छान सोय होती आणि तेथील खूप छान तिथे प्रसन्न वातावरण होतं. त्यामुळे मी म्हटलं की आपण बाळाप्पाच्या मठामध्ये जाऊन राहूया असं मी त्यांना म्हटलं. तर त्या बायका देखील म्हटल्या, तुम्हाला जसं योग्य वाटतं, तुम्हाला इथे सर्व काही माहीत आहे, आम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही जसं करताल तसंच आम्ही करू असं त्या बोलल्या. आणि आम्ही बाळाप्पाच्या मठामध्ये राहण्यासाठी गेलो. म्हटलं उद्या सकाळी पहाटेच लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपण महाराजांच्या वटवृक्ष मंदिरात दर्शनासाठी जाऊया. मग आम्ही रात्री बाळाप्पाचा पूर्ण मठ सर्व काही बघितलं. खूप छान प्रसन्न वाटत होतं. तिथे देखील अन्नदानाची सेवा ही खूप छान चालते. आरती वगैरे झाली, अन्नदान वगैरे झालं, आम्ही तेथे जेवण केलं. खूप छान महाप्रसाद होता. मग सर्वजण झोपी गेल्यानंतर मी पहाटेच्या दरम्यान 3:30 वाजताच मला जाग आली आणि मी 3:30 वाजताच उठलो. म्हटलं बायकांना उठण्या अगोदर आपली आंघोळ वगैरे आपण करून घेऊया, आपलं उरकून घेऊया. मग मी 3:30 वाजता उठलो. उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि बाळाप्पाची जी समाधी आहे तेथे येऊन बसलो. तेथे येऊन बसल्यानंतर मला त्या खिडकीमधून कोणीतरी येण्याचा भास होऊ लागला. मला तिकडे बोलवत आहे असं मला जाणवत होतं. पण म्हटलं नको, रात्र खूप आहे, अंधारही खूप होता. म्हटलं काही नाही. मी तिथे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत बसलो होतो. पाठीचा कणात ताट करून जसे बाळाप्पा महाराज स्वामींचा जप करायचे त्याच प्रकारे मी जप करू लागलो होतो. आणि तेथील औदुंबराच्या वृक्षापाशी मी गेलो. म्हटलं आता औदुंबराला प्रदक्षिणा घालाव्या. तोपर्यंत बायका देखील उठल्या होत्या, त्यांच्या आंघोळ वगैरे हे चालू होत्या. मग मी काय केलं, औदुंबराला प्रदक्षिणा घालू लागलो. 11 प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर मी तेथे नतमस्तक पाया पडण्यासाठी वाकलो. अंधार होता त्यामुळे काही दिसलंच नाही आणि त्या अंधारामध्ये मला काहीतरी माझ्या हाताला चावलं, खूप जोरात चावलं. मला कळालं देखील माझ्या हाताला काहीतरी चावलं. मला वाटलं की मला सर्पानेच दंश केला आहे. मी कुणाला काहीच बोललो नाही. म्हटलं माझ्यासोबत बायका आहे, यांना जर काही म्हटलं तर ह्या खूप घाबरतील आणि महाराज आहेत, म्हटलं काहीतरी असेल तर ते बघून घेतील असं मी त्यावेळेस म्हटलो. आणि मग मी तसंच त्यांच्यासोबत चाललो. बायकांचं सर्व आवरलं. म्हणे चला आता वटवृक्ष मंदिरात आपण दर्शनासाठी जाऊया. 1 तासानंतर मला बिंगल्यासारखं चक्कर येऊ लागले आणि जिथे चावलं होतं तिथे खूप भयानक वेदना मला होत होत्या, खूप त्रास होत होता. मी खूप गोल गोल बिंगत होतो पण मी कोणालाच काहीच म्हटलो नाही. मग आम्ही वटवृक्ष मंदिरात गेलो. तिथे गेल्यानंतर मग मी महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मला काय करावं काही सुचत नव्हतं. मी स्वामींना विनंती केली की स्वामी, तुम्ही जाणता आहात मला काय चावलं आहे, काय झालं आहे, माझी काही चूक झाली असेल तर माफ करा. मी या बायकांना घेऊन तुमच्या दर्शनासाठी आलो आहे, मी काही पाप केलं नाही, जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या असं मी स्वामींना विनंती केली. आणि मी पुन्हा बाहेर गेलो. बायकांना खरेदी वगैरे करायची होती पण मला काही सुचतच नव्हतं की काय होत आहे म्हणून. त्यावेळेस मग काय झालं ना की नंतर मी बायकांना म्हटलो की मी पुन्हा एकदा स्वामीचं दर्शन करून येतो. म्हटलं तुम्ही याच दुकानात थांबा, इथे तुम्हाला काय खरेदी करायची ते करा असं मी म्हटलो. आणि मी पुन्हा मंदिरामध्ये गेलो. ज्यावेळेस मी मंदिरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मग मी पुन्हा स्वामींपुढे नतमस्तक झालो. ज्यावेळेस मी स्वामींच्या तिथे पाया पडलो त्यावेळेस मला अचानक चंदनाचा प्रचंड सुगंध येऊ लागला. आणि हा सुगंध कुठून येतोय, माझ्या नाकात तो सुगंध आज देखील दरवळत आहे. प्रचंड अत्तर आणि चंदनाचा सुगंध मला येऊ लागला. आणि तो सुगंध आल्याबरोबर मग मी काय केलं ना की सुगंध आला. मला सुगंध आल्यानंतर मग जिथे चावलं होतं तिथे मला बरं वाटू लागलं. माझ्या वेदना ह्या कमी झाल्या. पण काय चावलं हे मला अद्यापही कळालं नव्हतं. मग त्यानंतर काय झालं ना की मग असंच मग बरं वाटलं तिथे. आणि मग मी महाराजांची विभूती घेतली, तिथे विभूती लावली आणि मी बायकांकडे गेलो की चला म्हटलं आता आपण आरती वगैरे झाली होती, 12ची आरती झाली आणि आम्ही भोजनालयात गेलो. तिथे भोजन करण्यासाठी बसलो. त्यावेळेस काय झालं ना की सहज माझं लक्ष माझ्या खिशाकडे गेलं आणि माझ्या खिशावरती प्रचंड मोठा विंचू मला दिसू लागला.
हाच विंचूने मला दंश केलं असं मला वाटू लागलं. मग मी तो विंचू अलगदपणे झटकून तिथे टाकला. मी त्याला मारलं वगैरे काहीच नाही. त्या क्षणी मला आठवलं की बाळाप्पा महाराज जेव्हा स्वामींना भेटायला प्रथम येत होते त्यावेळेस त्यांना देखील विंचूने भेट दिली होती, कारण तो शुभ संकेत मानला गेलेला होता. असं माझ्या बाबतीत देखील घडलं असं मला वाटू लागलं. त्याच वेळेस मी पुन्हा कृतकृत्य धन्य झालो आणि स्वामींना म्हटलं की तुमची लीला ही अगाध आहे. तुमची या पामरावरती एवढी कृपा आहे ही खरंच खूप आहे माझ्यासाठी. अशीच कृपा माझ्यावरती कायम राहू द्या, असं मी स्वामींना विनंती केली. आणि आम्ही भोजन करून पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघालो. आणि जेव्हा आम्ही रेल्वेमध्ये बसलो त्यावेळेस मी बायकांना सर्व काही घडलेलं सांगितलं. त्यावेळेस त्या म्हटल्या की आम्हाला त्यावेळेस का बरं सांगितलं नाही, आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं. तुम्ही किती भाग्यवान आहात की स्वामीने तुम्हाला एवढ्या जवळ घेतलं आणि बाळप्पासारखाच अनुभव तुम्हाला दिला, असं त्या मला बोलल्या. त्यावेळेस मला देखील खूप छान वाटलं. मग आम्ही सुखरूपपणे घरी पोचलो आणि आता मी रोज मठात जातो आणि स्वामींची आरती वगैरे करतो. फार सेवा करतो असं नाही, पण जमेल तशी सेवा स्वामी माझ्याकडून करून घेतात. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.